3 दिवसापूर्वी पवारसाहेब हे हॉस्पिटलमध्ये रूटीन चेकअपसाठी गेले होते आणि चेकअप थोडेसे जास्त असल्यामुळे थोडासा वेळ गेला, पण आणि मग त्या अनुषंगाने मी विचारलं की आता साहेब कुठे आहेत? ते म्हणले घरी आलेले आहेत, म्हणजे तब्येत चांगली आहे. त्यामुळे तसं काही जर होत असेल, म्हणजे मी अजून तरी हा मेसेज नाही तर अशा पद्धतीची चर्चा ऐकलेली नाही, पण तसं काही नाही. पवारसाहेब आता हॉस्पिटलमधून घरी आलेले आहेत. तब्येत व्यवस्थित आहे साहेब? एकदम भारी. आता उलट मध्ये जेव्हा आम्ही त्यांना बोललो होतो, त्यांनी सांगितलं माझा एक रूटीन चेकअप आहे जो काल परवा आणि तेरवा त्या ठिकाणी झाला. आता त्यांचा थोडासा निर्णय असा होतो आहे, महाराष्ट्रात आता मला फिरावं लागते, कारण ते कधी थांबत नाहीत आणि ते नेहमी नेहमी लढत राहतात. त्यामुळे त्या अनुषंगाने पुढच्या 10-12 दिवसानंतर पवारसाहेबांचा महाराष्ट्राचा दौरा हा चालू होऊ शकतो. आपण पाहतो या ठिकाणी खरं तर शरद पवार यांची तब्येत जी आहे ती व्यवस्थित आहे आणि ते घरी सुखरूप आहेत. मात्र काही मेसेजेस जे आहेत ते व्हायरल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रम जो आहे तो राज्यभरात निर्माण झालेला होता. मात्र आता त्यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी याबाबतचं स्पष्टीकरण जे आहे ते दिले आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.